पुष्कर नाईन संघ टॉस जिंकल्या प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. मंगलमूर्ती वडा कॅप्टन. मंगलमूर्ती वडा. बॉलिंगसाठी मतंग सारंग स्ट्राइक एंडला मन्नू आहेत. एक महत्वाची मॅच आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकले. पहिलाच बॉल मतंगचा अगदी पहिला तर वळवला गेले तर डॉट बॉल. इकडे देखील आपण पाहता पंचायत दंडित केला गेला नो बॉल. सदा ते मागे उभे आहेत ना साईडला मागे मागे पूर्ण बाहेर आहे ना प्लीज प्लीज. बाहेर 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 बाहेर. पुन्हा त्या बॉलिंगसाठी मतंग हा बॉल देखील मॅचला पाहिलं तर लेग ब्रेक बट व्हाईट बॉल. स्कोर पाहिलं तर एक्स्ट्रा रनने पुढे जाईल. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स होता तिकडे. सुनील त्याला बॅनरच्या बाहेर घे रे. इकडे येत नाही बरोबर. त्याला बॅनरच्या बाहेर घे. कोण आहे तो? बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मतदान स्ट्राइक एंडला ओमकार आहेत. दोघे एकत्र खेळलेत. एका दुसरा टॅप पाहायला मिळेल का? आणि या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. स्ट्राइक एंडला फेकी केली आहे. ओमकारने कुठेतरी घाई केली आहे. मैदान सोडावं लागतंय. ओमकार एवढा जोरात धावत आला दादरला कुठे फास्ट ट्रेन होती ती सुटेल एवढा जोरात धावत आला आणि मैदान सोडावं लागतंय. बॅटर मनोज मात्र तिकडे मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर इरफान येतील. बॉलिंगसाठी इरफान येतात. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 2 संघांनी जागा निश्चित केली आहे. अजून 2 संघ सेमीफायनल मध्ये कोण जातील यावर देखील नजर आहेत. बॉलिंगसाठी मतंग हा बॉल देखील आपण पाहिलं तर वळवला गेला. तिकडे आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. उद्या देखील सर्व लेजंड प्लेयर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागतं बॅटरला.
या बॉलवर देखील आपण पाहिलं मैदान सोडावं लागतं. बॅक टू बॅक विकेट गेलेत आणि मताने पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली कामगिरी पाहिली गेली आहे. विकेट पण मिळवले, रन्स पण मात्र कमी खर्च केले गेलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. स्कोर पाहिलं तर 4 रन. गुड बॉलिंग मतांग. न्यू बॅटर अक्षय येतात बॉलिंगसाठी. अरुण यादवच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्कोर 4 रन झाले. टीम पुष्कर नाईन संघ पार्टनरशिपची गरज आहे. हा बॉल देखील अगदी काय वळवलाय. गुड बॉल. बॉल ऑफ द मॅच. परफेक्ट ऑफ ब्रेक पाहिला गेला. अगदी हातभर बॉल आतमध्ये आणला. अँगल बनवला एक. यासाठी ओळखले जातात. न्यू बॅट्समन शुभम येतात. स्ट्राईक एंडला टीम पुष्कर नाईन संघ कुठेतरी बॅकफुटला गेली आहे मॅच मध्ये. हा बॉल देखील लेग ब्रेक. नॉन स्ट्राईक एंडला मात्र इथे स्ट्राईक एंडला देखील चान्स आहे. डायरेक्ट हिट आणि इट इज आउट. मैदान सोडावं लागलं बॅटरला देखील. हा बॉल देखील अगदी अरुणने एक प्रॉपर टप्प्यावर बॉलिंग करतायत. चांगली कामगिरी केली या हंगामात. अगदी अंडरआर्म ओपन मध्ये देखील असेल परफेक्ट कामगिरी केली टीमसाठी. जेव्हा जेव्हा गरज असताना चांगला स्पीड टाकलाय. टीम ओमकार मालर संघासाठी एक हुकमी एक्का राहिलाय. लास्ट टू लास्ट इयर देखील एक चांगला परफॉर्मन्स राहिला होता. हा बॉल देखील मात्र लेग साईडला फक्त ढकललाय. 1 रन मिळेल तिकडे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अरुण. स्ट्राईक एंडला बॅटर शुभम. हा बॉल देखील धीम्या गतीचा बॉल. खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले मतांगचे देखील मागे. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. अरुणने मात्र इकडे पूर्णपणे बॅट्समॅनला थांबवून ठेवले जागेवर. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अवघी 1च रन खर्च करत असताना खूप चांगला स्पेल पाहिला गेला. गुड बॉलिंग. अफलातून बॉलिंग केली गेली अरुणची. स्कोर कार्ड पाहिलं तर अवघ्या 5 रन झाले 2 ओव्हरमध्ये. बॉलिंगसाठी अभिषेक पांडेले येतात. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असणार आहे. बॉलिंगसाठी अभिषेक मंडलिया. स्ट्राईक एंडला बॅटर चंदू आहेत. पहिलाच बॉल हवेत आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे त्यामुळे या ओव्हरमध्ये मात्र बॉक्स आउट नाहीये. डबल बॉक्स नाहीये.
इकडे देखील वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट्समनला जागेवरच उभं ठेवलं गेलं. तिसरी ओव्हर देखील शांत येते. पहिले 2 बॉल एकच रन आले. 6 रन झाले अवघ्या. टीम पुष्कर नाईन कांजूरमार्ग संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. त्यानंतर टीम श्री 11 दिवा डोंबिवली आपण तयार राहायचं आहे. त्यानंतर आपली अशी मॅच असणार आहे. त्या बॉलवर देखील फटका फसला गेलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. 4 रन मिळतील इकडे आणि पुष्कर आणि कांजूरमार्ग संघाला मात्र याची गरज आहे. बॅटर आपण पाहिलं तर शुभमच्या बॅटमधून एक चांगला चौकार पाहायला मिळाला. गरज होती या स्ट्रोकची. रन पाहिलं तर जाऊन पोहोचेल तब्बल 11 रन झालेत. 12 धावा झालेत. 12. बॉलिंगसाठी अभिषेक. हा बॉल आपण पाहिलं तर हलक्या हाताने दिशा प्रयत्न केला गेलाय कव्हर्सला. तेरा धावा झाल्या. धावफलकावरती 13. देखील एक चांगला फटका पाहिले गेलेत. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो. 4 रन मिळतील तिकडे. कडक फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तीन ओव्हर संपल्या. त्यांनी स्कोर पाहिलं. 17 धावा झाले. धावफलकावर वेल बॅटिंग. शुभम आणि चंदू एक चांगली कामगिरी केली. बॉलिंगसाठी दिवेश येत आहेत. उर्वरित 12 बॉल मध्ये रन्स यावे खूप गरजेचा. हा बॉल देखील अगदी एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अरुणने तिकडे. वेल स्टॉप. वेगळ्या अंदाजामध्ये बॉल अडवला तिकडे. जम्प केले आणि चांगला बॉल अडवला. चांगली विकेट मिळवतात आणि एक एक चौकार आल्यानंतर मात्र इथे मैदान सोडावं लागतंय.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश बॅटिंगसाठी योगेश पालकर भावकी येतात. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. चांगली बॉलिंग केली होती तर बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर देखील पहा आल्या आल्या मात्र एक चांगला फटका आहे. क्या बात आहे. टायगर अभी जिंदा आहे. चांगला फटका खेळले गेल्यात पहिल्याच बॉलवरती. प्रॉपर स्ट्रोक खेळले गेले. बॅटवर बॉल घेतला वेगळ्या अंदाजामध्ये. बॉलिंगसाठी दिवेश स्ट्राईक एंडला आपण पाहिलं योगेश पुन्हा एकदा. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला हलक्या हाताने. देवकरण तिकडे होते. सिंगल रन मिळेल. 19 रन झालेत. इकडे देखील आपण पाहतो सिंगल रन मिळेल. चार ओव्हर संपले त्यांनी 20 रन झालेत. शेवटची ओव्हर आहे. या बॉलवर देखील आपण संधी निर्माण झाली. स्ट्राईक एंडला मात्र ते फिकी केली आहे. बॅटरला मैदान सोडावं लागेल का? डिसिजन पेंडिंग आहे. शेवटची ओव्हर आहे. रन मात्र इकडे करावे लागतील. बॅटिंगसाठी धर्मेश येत आहेत. हा बॉल देखील आपण पाहता खूपच बाहेर. वाईट बॉल.
इकडे देखील महिलाचा चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन मिळेल लेग बाईच्या रूपामध्ये. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे सिंगल मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न करतील का? एकच रन मिळेल. 23. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. या बॉलवर देखील मात्र इथे मैदान सोडावं लागेल बॅटरला. आणि बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागतं इकडे. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि 24चं टार्गेट आहे. यापुढील सामना श्री 11 वर्सेस सदर सामन्यातील विजेता संघ. श्री 11 आपण आल्याची नोंद द्या. श्री 11. ओमकार मालाड संघाला. बॉलिंगसाठी योगेश पालकर भाऊकी मागाशी मात्र अक्षरशः गोल गोल फिरवलाय. पहिलाच बॉल लेग ब्रेक अगदी समोरून बॉल डिलिव्हरी काढलाय. गुड बॉल. समोरून अँगल बनवा. लेग ब्रेक अगदी प्रॉपर डिलिव्हर केला बॉल चांगल्या टप्प्यावरती आणि बॅटरला जागेवरच उभं ठेवलंय. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळतीये. इकडे देखील लेग ब्रेक. त्याला मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतोय. योगेशची जर पहिली ओव्हर चांगली आली तर मॅच मध्ये अजून कुठेतरी रंगेल. फाईट मॅच आहे. ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध पुष्कर नाईन काजूर मार्क.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रनआउट कुठेतरी चान्स होता स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला मतदान. ही फाईट देखील पाहण्यासारखी असणार आहे. या बॉलवर देखील अगदी सेन्सिबल फटका पाहिला गेला. एक रन मिळते. दुसऱ्या रनचा मात्र कॉल दिला. एकच रन मिळेल तिकडे. गुड बॉलिंग योगेश पालकरची. एक ओव्हर चांगली आली. या बॉलवर देखील ढकलला गेला. फक्त गॅप मध्ये पुश केल्या. बॉल ट्रॅव्हल होते. 2 रन तिकडे मिळतात. धावफलक 2 पुढे जाईल. 5 रन झाले धावफलकावरती. गुड बॉलिंग चांगली ओव्हर पाहायला मिळाली आहे. 20 रनची गरज आहे. 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी टीम ओमकार मालाड या संघाला 24 बॉल 20 करायचा आहे. बॉलिंगसाठी धर्मेश येत आहेत. हा बॉल देखील अगदी कव्हरला अगदी हलक्या हाताने प्रेमाने तिथे ढकलला गेला. 1 रन मिळेल. इकडे देखील हलक्या हाताने फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल मात्र रन बनवतात. स्कोर कार्ड 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. यावर देखील फ्लिक केलं गेलंय. नो बॉल. फ्री हिटची संधी असणार आहे मात्र इकडे. फटका चांगला होता बट या बॉलवर देखील एक सिंगल रन मिळेल. 2 ओव्हर संपले. स्कोर पाहिलं तर 10 रन झालेत. अजूनही 15 रनची गरज आहे. 18 बॉल मध्ये 15 रन्स करायच्या टीम ओमकार मालाड संघाला. 1 ओव्हर सेफ आली तर मॅच अजून रंगेल. बॉलिंगसाठी आपण पाहतो इरफान. पहिलाच बॉल एक चांगला पद्धतीने मात्र टॅप केला गेला. सिंगल रन तिकडे मिळतीये.
एक एक रन देखील ओंकार मलाड संघासाठी खूप महत्वाचे आहेत. इकडे देखील आपल्याला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. परफेक्ट इनिंग दोघांनी देखील दोन्ही मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली आहे. सिंगल डबलची बॅटिंग दोन्ही मॅच मध्ये एक चांगली खेळी केली आहे. हा बॉल देखील मात्र पंचांनी दडीत केला गेला. नो बॉल, नो प्लस 1. 2 रन मिळतील. फ्री हिट असणार आहे. डॉट बॉल येईल. पंधरा धावा झाले. त्या धावफल कवर अजूनही 10 रनची गरज आहे. श्री 11 दिवा डोंबिवली संघ आपण तयार राहायचे. यानंतर त्वरित आपली मॅच असणार आहे. विनिंग टीम सोबत कॅप्टन आपण यायचं व्यासपीठावरती. जशी मॅच संपेल तसा टॉस केला जाईल. सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते. दोन्ही बॅटर अगदी प्रॉपर सेट झालेत. वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. स्कोर पाहिलं तर 17 रन झालेत. मॅच चालू करा. अजून आम्हाला 8 मॅचेस खेळायचे आहेत. कृपया लवकरात लवकर मॅच चालू करा. श्री 11 कॅप्टन जवळपास असल्याची नोंद द्या. श्री 11 बॉलिंगसाठी वेदन देत आहेत. स्ट्राईक एंडला सुरेश सरोज. पहिलाच बॉल आणि चांगला फटका खेळत असताना मात्र चौकार येतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे आज. श्री 11 आकाश गुरवणे एक चांगली बॅटिंग केली आहे अंदाजामध्ये. अगोदर मतदानचा देखील एक इनसाइड आउट चांगला पाहायला मिळाला. देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक अगदी 2 चौकांनी मात्र मॅच नावल करत असताना ओमकार मालाड विदाउट लॉस. खूप चांगली बॅटिंग दोघांनी केली आहे. वेल प्लेड. हॅलो, श्री 11 कर्णधार त्वरित व्यासपीठाकडे या. श्री 11 बाबू टॉस उडवून घे. श्री 11 कर्णधार. आणि कोण? ओमकार ना? ओमकार कर्णधार. अजून आम्हाला पूर्ण 1-2 ग्रुप खेळवायचे आहेत. प्लीज आम्हाला सहकार्य करा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सुरेश सरोज आपण यायचा आहे. एक चांगली बॅटिंग स्टार्ट टू एंड अगदी आपल्या टीमसाठी. सुरेश सरोज यायचे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि पुष्कर संघ आपण देखील आपला एक भेटवस्तू घेऊन जायचं. आपला सन्मान केला जाईल. श्री 11 दिवा डोंबिवली संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. चांगली मॅच आहे.
पुष्कर नाईन कर्णधार व्यासपीठाकडे संपर्क साधा. पुष्कर नाईन. पुष्कर नाईन कर्णधार व्यासपीठाकडे संपर्क साधा.